पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी सारांश अध्याय 15. करुणी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो, होवावाया अध्यावो 15. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने हा अध्याय ज्ञानकांडाचा व पर्यायाने गीताशास्त्राचा शेवटचा व महत्त्वाचा अध्याय आहे. संसाराचे मिथ्यात्व दाखवून व जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन त्याच्या मागची जन्ममरणाची एरझार संपविणे हा या अध्यायाचा विषय आहे. श्री ज्ञानदेवांनी सुरुवातीस ज्ञानाच्या अंगाने केलेल्या श्री गुरुचरणांच्या मानसिक पूजेचे उत्कटतेने वर्णन केले आहे. या गुरुचरण सेवेने गुरुभक्तास धर्मादी चारी पुरुषार्थांच्या सिंहासनावर अभिषेक होतो व ज्याचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असे निर्विषय ब्रह्म ते या सेवेने वाणीत सापडते व त्या योगाने श्रोत्यांना वाचा ज्ञानाची दिवाळी करू शकते. एवढे सामर्थ्य या श्री गुरुचरण सेवेत आहे असे श्री ज्ञानदेव सांगतात. आपण आपल्या गुरूंचे एकुलते एक शिष्य असल्यामुळे श्री गुरूंनी आपणावर कृपा करून आपला संपूर्ण तत्वबोध करून आपले अज्ञान नाहीसे केले याबद्दल वाटणारी धन्यता व कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे 14व्या व 15व्या अध्यायाचा संबंध सांगतात. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत मागील अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितला. परंतु ते ज्ञान कायम टिकविण्यासाठी अंगात वैराग्याचे चांगले बळ असणे अत्यंत अवश्य आहे. जर हा सर्व संसार अनित्य व क्षणभंगूर आहे असे खरोखरी मनाला पटेल तरच हे वैराग्य स्वाधीन होईल. म्हणून हा संसार कसा आहे ते या अध्यायाच्या प्रारंभी अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने भगवान सांगत आहेत. आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या आड जर कोणी येत असेल तर हा प्रपंच म्हणजे एक प्रकारचा बळकट वृक्षच आहे. इतर लौकिक वृक्षांना खाली मूळ व वरच्या बाजूस फांद्या असतात. त्यामुळे त्याचा अंत लागतो व त्याच्या मुळाशी घाव घातला तर तो समूळ तोडताही येतो. पण हा वृक्ष त्याच्या उलट म्हणजे याचे मूळ वर व फांद्या खाली आहेत. त्यामुळे याचा शेवट लागत नाही व तो तोडताही येत नाही. शिवाय चोहोंकडे बळावलेल्या पिंपळाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये उन्हाळ्या देखील आहेत. या वृक्षाचे ऊर्ध्व मूळ फांद्या आडफांद्या याला अश्वत्थ का म्हणतात वगैरे सर्व विवेचन अर्जुनाच्या ठिकाणची श्रवणाची अमर्याद आवड पाहून श्रीकृष्ण करीत आहेत. अद्वैत आनंद व निराकार असे जे ब्रह्म ते या वृक्षाचे ऊर्ध्व आहे व अनादी सद विलक्षण अनिर्वचनीय पण असद अशी जी माया ती या वृक्षाचे मूळ आहे. मायेचा ब्रह्माशी संबंध होऊन म्हणजेच स्वस्वरूप विषयक अज्ञान उत्पन्न होऊन संसार वृक्षाची उभारणी होते.
मग प्रथम महत्त्व हे एक लुसलुसीत पान निघते. त्या पानाला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो व त्या शेंड्यापासून अंतकरण चतुष्टयाच्या लहान फांद्या फुटतात. पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय यानंतर उत्पन्न होतात व अशा रीतीने एकाकी ब्रह्मापासून संपूर्ण संसाराची आखणी तयार होते. याला अश्वत्थ म्हणण्याचे कारण हे की हा क्षणभंगूर आहे, उद्यापर्यंत सारखा राहत नाही. हाच अभिप्राय अश्वत्थ या शब्दातून निघतो. अ म्हणजे नाही व श्व म्हणजे उद्या. उद्यापर्यंत न टिकणारा, म्हणूनच यास अश्वत्थ वृक्ष म्हणतात. हा प्रति क्षणाला नाश पावत असूनही तसे सामान्य दृष्टीला दिसून येत नाही. याचे कारण या वृक्षाचे उत्पन्न होणे व नाहीसे होणे इतके वेगाने होते की एक फांदी केव्हा नाश पावली व तिच्या जागी अनेक नवीन शाखा केव्हा उत्पन्न झाल्यात हे समजूनही येत नाही. महाप्रलयाच्या वेळी संहारकारक प्रचंड वारा सुटला म्हणजे या वृक्षाची साल गळून पडते. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी नवीन सृष्ट्यांचे समुदाय उत्पन्न होतात. अज्ञानी लोकांना हा वृक्ष नेहमी हिरवागार टवटवीत असाच वाटतो, परंतु ज्ञानी लोक याचा वेग ओळखतात, त्याचे क्षणभंगुरत्व जाणतात. त्यांना पक्के कळून आलेले असते की याचे मूळ अज्ञानात असून जो दिसतो तो मिथ्या आभास आहे. हे पुरुष फार थोर व मलाही अत्यंत पूज्य आहेत. सामान्यपणे भववृक्षाचे असे वर्णन करून भगवान त्याची वाढ कशी होते ते सांगतात. स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज्य या 4 प्रकारचे मोठे सोट तयार होऊन त्यांच्यापासून 84 लक्ष जीवयोनी उत्पन्न होतात. गुणक्षोभरूपी वारा वेगाने वाहू लागला की हा वृक्ष 3 ठिकाणी भेदला जातो. रजोगुणाचा वारा सुटला की मनुष्यरूपी खांद्यांची मध्यभागी वाढ होते. त्याला 4 वर्णांच्या आडफांद्या फुटतात व त्यास वेदवाक्यांची अपूर्व पालवी शोभा देते. ही तिन्ही वेदरूपी पाने मनुष्य शाखांखेरीज इतर ठिकाणी लागत नाहीत. म्हणून मनुष्यतनू या जरी मुळाच्या दृष्टीने खालच्या शाखा आहेत, तरी कर्माच्या परंपरेने भववृक्षाच्या विस्ताराला याच शाखा कारणीभूत आहेत. म्हणून एका दृष्टीने ह्या शाखा खालची मुळे देखील आहेत असे म्हटले तरी चालेल. तमोगुणाचा वारा सुटला म्हणजे कुवासनांचा फैलाव होतो. जारण मारणादी शास्त्रांवरील श्रद्धारूपी वेल वाढतो व दुसऱ्याचा घात करणारे यज्ञ इत्यादी क्रिया होऊ लागतात. मग या कुकर्माचा परिणाम चांडाळादी निकृष्ट जातीच्या फांद्या वाढतात व पुढे पशु पक्षी इत्यादी आडशाखांचाही विस्तार होतो. अशा रीतीने तमोगुणाच्या आधिक्यात या मनुष्य शाखांना नरकभोग रूपी फळाची प्राप्ती होते. तेथे असेच हिंसादी निषिद्ध कर्म होता शेवटी झाडे, दगड इत्यादी फांद्या वाढतात. फांद्याही याच व फळेही हीच. सत्वगुणाचा वारा वाहू लागला म्हणजे धर्मरूपी शाखा विस्तार पावतात व त्याला स्वर्गाधिक फळांनी युक्त अशा फांद्या येतात. इंद्र,
चंद्र, सूर्य, ब्रह्मदेव व शंकर हे अगदी वरच्या शाखांना असणारे अणुकुचीदार कोंब आहेत. ते उत्पन्न होतात. मनुष्यरूपी शाखा सत्कर्मरूपी फळांनी अगदी ब्रह्मलोकापर्यंत जातात. मात्र सनकाधिक निवृत्ती मार्गांच्या शाखा फळात व मुळात कोठेही न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेले आहेत. येथपर्यंत प्रपंचरूप वृक्षाचा अध्यारोप सांगून आता त्याचा अपवाद सांगतात. निराकार ब्रह्मापर्यंत ज्याचे मूळ आहे, खालच्या शाखा वृक्षादी स्थावरापर्यंत असून मनुष्यरूपी मुळे ज्याच्या मध्यभागी आहेत व वरच्या शाखा तर ब्रह्मदेवापर्यंत विस्तारलेल्या आहेत, असा हा सकृतदर्शनी बळकट व अफाट वृक्ष दिसतो व याला उपटून टाकणे जवळजवळ अशक्य वाटते. पण खरोखरी तसे ते अशक्य नाही. कारण या वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच जर खोटे आहे, तर त्याचा हा प्रचंड विस्तार तरी कोठून खरा असणार. तो खोटा असूनही अनादी अनंत असे त्याला म्हणतात. तेही एका दृष्टीने बरोबरच आहे. जी वस्तू खरोखरी उत्पन्न होते त्या वस्तूचा आरंभ झाला हे म्हणणे शोभते. पण संसार वृक्ष हा तर स्वरूपे करून खराच नाही. मग त्याचा आरंभ कोणापासून झाला असे म्हणावयाचे? या दृष्टीने याला अनादी म्हणतात. जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही तोपर्यंत या वृक्षाला अंत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. बरे, ज्यावेळी तो भासतो त्यावेळीही एक क्षण स्थिर नसतो. 6 आरखे त्याचे स्थित्यंतर होत असते. अशा मिथ्या व भासमान वृक्षाला उन्मळून टाकण्यास श्रम ते कसले. पण येथे लक्षात ठेवले पाहिजे की ज्या अज्ञानामुळे हा उत्पन्न झाला आहे त्याला नाहीसे करणारे यथार्थ ज्ञान हाच एकमेव उपाय आहे. इतर उपायांचा येथे लाग नाही, उलट शीड मात्र होईल. या ज्ञान उपायास अंगी वैराग्याच्या बळाचीही अत्यंत आवश्यकता आहे. देहादी अनात्म प्रपंचाचा मिथ्या म्हणून निराश केल्यावर अहम इदम वृत्ती विरहित जे आपले स्वरूप आहे त्याचे दर्शन करून घ्यावयाचे आहे. पण ते पाहणे म्हणजे आरशाच्या सहाय्याने दृश्य सापेक्ष दृष्टा करून आपणास आपण पाहतो तसे नाही, ते मी नाही अशा अद्वैत रूपाने त्यास पाहावयाचे आहे. विरक्त मुमुक्षू हे दर्शन घेण्यास निघतात तेव्हा संसारातील ब्रह्मलोकादी पदापर्यंत सर्व पदार्थ त्यांना अडथळा करतात. पण हे साधक त्यांना लाथाडून पुढे जातात व आपण सर्वत्र सारखे व्यापून राहिलो आहो अशा अपरोक्ष अनुभवाला प्राप्त होऊन त्या स्वरूपाची भेट घेतात. या पुरुषांच्या ठिकाणचे मोह, मान, विकार, देहाहंकार, द्वैत हे सर्व नाहीसे झालेले असते. विषयांची इच्छा नसल्यामुळे तत्प्रित्यर्थ क्रियाही नाही. या पुरुषाला ज्या ब्रह्मपदाची प्राप्ती होते ते ब्रह्मपद अमुक म्हणून निर्देश करता येत नाही अथवा शब्दाने सांगताही येत नाही. सूर्यादी तेजांच्या ठिकाणचे तेज या आत्मवस्तूपासून प्राप्त झाले असते, म्हणून जगातील कोणतीही वस्तू याचे प्रकाशन करू शकत नाही. या ठिकाणी अर्जुन शंका विचारित आहे असे दाखवून श्री ज्ञानदेवांनी पुढच्या श्लोकाची संगती लाविली आहे.
पूर्वपक्ष केलेली ज्ञानेश्वरीत जी थोडीफार स्थळे आहेत त्यापैकी हे एक आहे. 14वा, 15वा व 16वा या श्लोकांची ही लावलेली संगती अत्यंत मननीय आहे. ज्ञानाच्या योगाने जे माझ्याशी एकरूप झाले त्यांना पुनर्जन्म नाही असे देवांनी सांगितल्यावर अर्जुनाने मोठा खुबीदार प्रश्न केला की जे पुरुष याप्रमाणे देवाशी एकवट होतात ते मूळचे देवाशी भिन्न असतात का अभिन्न? मूळचे जर भिन्न असतील तर ते ऐक्याला पावतात हे म्हणणे संभवत नाही, व जर अभिन्नच असले तर अभिन्न वस्तूंविषयी संयोग अथवा वियोग संभवेल तरी कसा? या अर्जुनाच्या मार्मिक प्रश्नाचे कौतुक करून देव उत्तर देतात. खोल दृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावतः मजशी अभिन्नच आहेत, पण देह दृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत. पाण्यावरील लाटेकडे जसे तुम्ही पाहाल तसे ते आहे. अज्ञान असेल तर वेगळेपणा दिसेल व ज्ञान असेल तर मग ऐक्य दिसेल. मी मायेमुळे वेटाळला जातो तेव्हा हे अज्ञान उत्पन्न होते व व्यापक स्वरूपाला विसरून आत्मा मी देहच आहे असे परिच्छिन्नपणे म्हणू लागतो. त्यामुळे जन्मणे मरणे हे देहाचे धर्म तो आपल्यावर ओढून घेतो. मनादी 6 इंद्रियांना जवळ घेऊन त्यांना गोड वाटणाऱ्या विषयांचा भोग घेतो. हे कर्तेपण व भोगतेपण एकाच देहात संपत नाही. एक देह पडल्यावर ज्ञानेंद्रिये वासना बरोबर घेतात. त्यामुळे तो पुनश्च अनुरूप देहाचा आश्रय करतो व पुन्हा जन्मास येतो. अज्ञानी लोकांना या सर्व व्यवहारात आत्माच जन्मतो, आत्माच करतो, आत्माच भोगतो व आत्माच मरतो असे वाटते. वास्तविक हे सर्व धर्म प्रकृतीचे आहेत हे फक्त ज्ञानी लोकांना समजते. ते ज्ञान दृष्टीने देहात सापडलेल्या निर्विकार असंग अलिप्त आत्म्यास प्रकृतीपासून वेगळे काढून पाहतात. पण हे ज्ञानी पुरुष म्हणजे अंतकरण विषयाने ग्रस्त ठेवून तोंडाने ज्ञानाच्या गप्पा मारणारे नव्हत, कडकडीत व बळकट वैराग्याचा आश्रय करून सर्व विषय वमनवत मानणारे खरे ज्ञानी असतात. मी एका देहापुरताच मर्यादित नसून सर्व चराचर वस्तूंमध्ये व्यापून राहिलेलो आहे हे अपरोक्ष ज्ञानानेच अनुभवास येते. तेजातील तेज, शीतळतेमधली शीतलता माझ्यामुळेच आहे. सर्व भूतांचे धारण पोषण मीच करतो. या विश्वात सर्व ठिकाणी मीच आहे, परंतु सर्वत्र माझी व्याप्ती असूनही काही प्राणी सुखी तर काही दुःखी दिसतात. यामुळे तू असे म्हणशील की जर तू सर्वत्र आहेस तर असा भेद का असावा? यावर उत्तर असे आहे की वास्तविक माझ्या स्वरूपात काही न्यून नाही. पाहणाऱ्याच्या अंतकरण उपाधीचाच हा दोष आहे. मी एकच असून बुद्धीच्या भिन्नत्वाने निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारचा दिसतो. ज्ञानवानांना एकत्वामुळे सुख होते तर अज्ञानी जीवांना द्वैत दिसल्यामुळे दुःख होते. हा एकत्वाचा अनुभव येण्यास वैराग्ययुक्त होऊन संतांनी सांगितल्याप्रमाणे योग ज्ञानाचा अभ्यास करून सत्कर्मांचे आचरण केले पाहिजे. मग अंतःकरण शुद्ध होऊन मी देह आहे ही परिच्छिन्नता जाऊन मी वासुदेव आहे असा अनुभव येईल. या उलट
देहासक्त पुरुषाच्या संगतीत इंद्रियांचे चोचले पुरवीत बसले तर दुःखाचाच अनुभव येईल. या ज्ञानी व अज्ञानी दोन्ही पुरुषांच्या ज्ञानाचे प्रकाशन मात्र माझ्या निरुपाधिक सत्तेमुळेच होते. अशा रीतीने भगवंतांनी चराचरांतील व्याप्तीचे वर्णन शेवटी निरुपाधिक स्वरूपात संपविले. ते ऐकून त्या निरुपाधिक स्वरूपासंबंधी आणखी पुन्हा ऐकण्यास मिळावे म्हणून अर्जुन अगदी उतावीळ झाला व देवाला म्हणाला, तुमचे ते निरुपाधिक स्वरूप पुन्हा एकदा सांगा. भगवंतालाही असा प्रेमळ व दुर्मिळ संवादिया भेटला म्हणून अनावर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला दृढ आलिंगन दिले. हा प्रेमाचा पूर ओसरल्यावर देव त्याला 2 प्रकारची उपाधी सांगू लागले. वास्तविक अर्जुन निरुपाधिक रूप विचारित होता, पण देव त्याला उपाधी सांगत आहेत. याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानदेव करतात की खास निरुपाधिक वस्तूचे वर्णन वेदालाही करता येईना, म्हणून त्याने इतर दृश्य वस्तूंचे वर्णन करून नेती नेती म्हटले व अशा रीतीने गप्प बसून त्या वस्तूंचे वर्णन केले. त्याच न्यायाने ते हे नाही ते हे नाही हे सांगण्याकरिता देव उपाधी सांगत आहे. देव शाखाचंद्र न्यायाने उपाधीचा विचार सांगून निरुपाधिक स्वरूपात अर्जुनाला नेणार आहेत. या जगात क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष आहेत. यापैकी एक क्षर पुरुष ज्ञानदृष्टीहीन, अंध आणि देहासक्त म्हणजे वेडा व उपाधी तंत्र म्हणजे पांगळा असून, दुसरा जो अक्षर पुरुष तो मात्र सर्वांगाने परिपूर्ण आहे. हे दोघेही एकाच ठिकाणी राहतात म्हणून त्यांची संगत जमली. महत्त्वापासून गवताच्या काडीपर्यंत जे स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक आहे त्याच्याशी क्षरपुरुष तादात्म्य करतो व त्या उपाधीच्या नाशिवंत स्वभावाप्रमाणे तो स्वतःला क्षर समजतो. मी ब्रह्म आहे हे यथार्थ ज्ञान अथवा मी देह आहे हे विपरीत ज्ञान, ही दोन्ही दुसऱ्या अक्षर पुरुषाच्या ठिकाणी नाहीत. केवळ अज्ञान हे त्याच्या उपाधीचे स्वरूप आहे. क्षर पुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीमुळे उपहित बनलेला क्षर पुरुष ही दोन्ही या अज्ञानात लीन होतात. जीवत्व कल्पना विश्वकल्पनेला घेऊन येथूनच उत्पन्न होते व याच ठिकाणी नाहीशी होते. संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान सांगितले ते हेच आहे. अशा मायेच्या संगतीने असणारा व जीव कार्याचे कारण असणारा तो अक्षर पुरुष समजावा. या क्षर व अक्षर पुरुषाहून अगदी वेगळा, श्रेष्ठ, उपाधिरहित व एकाकी असा आणखी एक तिसरा उत्तम पुरुष आहे व तो प्रकट झाला असताना या दोन्ही पुरुषांना त्यांच्या उपाधीसह नाहीसे करतो. मी ब्रह्म आहे या ज्ञानाने मी देह आहे हे अज्ञान नाहीसे होते व पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञानही ज्या ठिकाणी नाहीसे होते ते या उत्तम पुरुषाचे रूप आहे. या ठिकाणी द्वैत तर नाहीसे होतेच, पण द्वैत सापेक्ष अद्वैतही राहत नाही. याला लौकिकात परमात्मा असे म्हणतात, पण तेही जीवदशेत राहूनच. क्षराक्षर पुरुष हे अलीकडचे, हा सापेक्ष उत्तम पुरुष हा पलीकडचा, म्हणून परमात्मा म्हणावयाचा इतकेच. याचे दर्शन झाल्यावर पाहणाराच नाहीसा होतो. मग याचे वर्णन कोण कसे करणार?
पण वर्णन करता येत नाही म्हणून तो नाही असे मात्र नाही. सर्व विश्व नाहीसे झाले तरी हा नाहीसा होत नाही. हा विश्वाला धारण करतो. त्याच्या सत्वाने जग आहे व त्याच्या प्रकाशाने जग भासते. तो सदा सर्वत्र आहेच. विश्वाचा नाश झाल्यावर तो कमी होत नाही व विश्व उत्पन्न झाल्यावर जास्तही होत नाही. जेव्हा हे जग मिथ्या आहे व आपणच सर्व ब्रह्म आहो हा अनुभव येतो, तेव्हाच माझे भजन करण्याची योग्यता येते. मद्रूप झाल्याशिवाय माझे यथार्थ भजन होऊच शकत नाही. हे सर्व वेदांचे सार, माझे गुह्यातले गुह्य ज्ञान, तू श्रद्धावान, एकनिष्ठ व शुद्ध बुद्धीचा आहेस म्हणूनच तुला सांगितले. गीता हा ग्रंथ पांडित्य दाखविण्यासाठी नाही, तर त्यातील तत्व अंगाने होऊन जाण्याचा म्हणजे अनुभविण्याचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जर याप्रमाणे जाणला तर जीवाच्या ठिकाणी असणारा मोह दूर होईल व जीव कृतकृत्य होऊन त्यास अक्षय पदाची प्राप्ती होईल. ज्ञानदेव समारोप करताना म्हणतात, श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयालाही मिळत होते व संजय धृतराष्ट्राला सांगत होता. पण तो बिचारा अनधिकारी पडला. पण त्यावेळी जरी धृतराष्ट्राला त्याचा उपयोग झाला नाही, तरी या श्रवणामुळे त्याच्या अंतकाळी त्याच्या चित्ताची गडबड उडाली नाही. मलाही हा संवाद श्री गुरुकृपेने मराठी भाषेत सांगता आला. त्यात न्यून असेल तर ते आपण पुरे करून घ्यालच. मी बोलून चालून आपले लेकरू आहे. मी तुम्हासमोर लडिवाळपणाने बोलतो, त्याचे तुम्ही प्रेमाने कौतुक करता आणि हा मायबापांचा स्वभावच आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.